मिळू शकतात? वेळ वेळ तसं नाही म्हणता येणार. त्यांनी सांगितलं होतं की 3 दिवसानंतर आपण ही सगळी प्रोसिजर सुरू करून घेऊ. त्याच धर्तीवरती आज यांची बैठक उपसमितीची मुंबईला आहे. तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही बैठक घेतली तर त्या पद्धतीने आता सूचना आणि आदेश द्यायला तातडीनं सुरुवात करा आणि करतील. याच्यावर ही सुद्धा आम्हाला 100% खात्री आहे, अपेक्षा पण आहे की ते पूर्ण मागण्याची सूचना आणि आदेश वरिष्ठ थरावर काढतील. कारण त्याच्यामध्ये सचिव महत्त्वाचे आहेत आदेश काढण्यासाठी आणि सरकारचे मंत्री ज्यांच्या अधिकारात येते ते सुद्धा. आणि काढलेले आदेश म्हणजे 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्यात, त्याचे काढलेले आदेश कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणून आदेश पण असे असावेत की 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र द्यायचे आणि ज्याचे प्रमाणपत्र दिले त्याचे व्हॅलिडिटी पण द्यायचे. जर एखाद्या अधिकाऱ्यानं हलगर्जीपणा केला तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल, बळकटीची कारवाई करण्यात येईल. या स्वरूपाच्या सूचना महाराष्ट्रातल्या कलेक्टर ऑफिसपासून ते तहसीलपर्यंत गाव पातळीपर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. कारण गाव पातळीवर याच्यासाठी म्हणतो की हैदराबाद गॅजेटियरचा GR काढला त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. त्यामुळं गाव पातळीवरती हे आदेश कडक सक्त त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना आणि प्रमाणपत्र देण्याच्या सूचना त्यांनी काढल्या पाहिजेत. आणि आजपासून ते काम सुरू होईल अशी आम्हाला नक्की आशा आहे सगळ्याच मागण्यावर. असं आहे की आज काय आदेश निघतील असं वाटतं, कारण की त्यांनी जे शब्द वापरले होते 3 दिवसानंतर काढू, तर आज काय आदेश निघतील असं तुम्हाला वाटतं का? हो, कारण काल एक काढलाय त्यांनी आदेश की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला MIDC मध्ये नोकऱ्या द्यायच्या. आज मला वाटतं विद्युतचं पण घेतील ते लगेच, विद्युतमध्ये पण देण्यासाठी. फक्त त्याच्यातला जो त्यांनी तो आदेश काढलाय, जो निर्णय केलाय ना कालचा, त्याच्यामध्ये अनुकंपा हा शब्द काढण्यात यावा असं मला वाटतं. आणि जर त्या अनुकंपा शब्दाची काही अडचण नसेल तर मग राहिला तरी काही हरकत नाहीये. फक्त एक मी कळवलं की त्या धर्तीवरती अनुकंपा या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा होतो. बलिदान गेलेल्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून घ्यायचं असतंय सगळ्यांना. अनुकंपा हा शब्द योग्य नसावा असं मला वाटतं, पण त्या शब्दाची काही अडचण येणार नसली तर हरकत नाही. अशा ही एक त्याच्यामधली सांगण्याचं होतं सरकारला. आणि आज जे आदेश काढायचे किंवा आजपासून जे आपण सुरुवात करताय 58 लाख कुणबी नोंदी याच्यावरती आज सूचना निघणं गरजेचं आहे. मराठवाड्यातलं हैदराबाद गॅजेटसाठी सुद्धा सूचना निघणं गरजेचं आहे. आणि गुन्ह्याबाबतची काय प्रक्रिया चालली, बाकीच्या ज्या ज्या मागण्या आहेत, मंत्रालय मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचे त्या संदर्भातल्या सूचनाच्या विषयात म्हणजे आजपासून ती सुरुवात नक्की होईल अशी 100% अपेक्षा आहे. काल त्यांनी तो GR काढला त्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून धन्यवाद मानलंय. कालच आजही पुन्हा एकदा सरकारचं मनापासून धन्यवाद मानतोय. बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तुम्ही जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की गोरगरिबांचे लेकरं होते, त्यांचा करता पुरुष घरातला गेला होता. असंच परवा सुद्धा अपघात झालाय मराठा आरक्षणाच्या चळवळीत असणाऱ्या बांधवाच्या इंदापूरच्या, ते ह्या अपघाती त्यांचं निधन झाले. 2 गंभीर जखमी आहेत. सरकारनं त्याही कुटुंबाला नोकरी आणि 10 लाखांची मदत देऊन त्याही कुटुंबाला न्याय द्यावा ही माझी स्पष्ट भूमिका सरकारकडे आहे. नाही काढले आदेश तर पुढे काय? नाही ना, असं नाही होणार. आता कशाला इतकं जरा लोकांनी घेते ना इतका धिंगाणा मग ठोकटो करते मग सरकार. आता कशाला डबल म्हणजे एकीकडून म्हणायचं आम्ही मराठा समाजाशी आता जुळून घ्यायचं, मराठा समाजाच्या अंगावर जायचं नाही. मराठा समाज हा खूप मोठा समाज आहे. या समाजाशिवाय आपल्याला सत्तेत भागीदारी घेता येत नाही. या समाजावरती मराठा समाजावरती आता अन्याय करायचा नाही. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांनी काय केलंय असं सरकार म्हणतंय. कशामुळे त्यांच्यावरती अन्याय करायचा म्हणून सरकार त्यांच्या मनानेच म्हणतंय की आता मराठा समाजावर अन्याय नाही करायचा आहे. त्या प्रक्रिया सगळ्या करायच्या. तर आता थांबतील कशामुळं? आम्ही सगळ्या मागण्या दिल्या त्यांच्याकडे, 13-14 आहेत, त्यातली एकही राहणार नाही अशी 100% आम्हाला अपेक्षा आहे. राहिली रे बाबा मग तुम्हाला कळत मग कसं असतं. आता गुन्हे मागे घेण्याबाबत जिल्हानिहाय माहिती मागवली. हा म्हणजे प्रक्रिया सुरू झाली. बरं झालं त्यांनी ते मागितलं. काय झालंय त्याच्यात खूपच खोटे गुन्हे दाखल केले बघा. आम्ही त्या विखे पाटील साहेबाला, लाड साहेबाला आणि या दोघांनी मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं. मुख्यमंत्री साहेब एक दिवसभर त्यांच्या टचमध्ये होती अशी मला काल माहिती आहे. दिवसभर ते आपल्याला हे प्रकरण सगळे निपटायचे आहेत, काही ठेवायचं नाही. म्हणून मला सगळ्या माहित्या द्या. कुठेतरी संवादाचा किंवा अधिकारी काहीतरी कन्फ्युजन करतेत, चुकीची माहिती देतात. मग अधिकाऱ्यांमुळं सरकारमध्ये आणि मराठ्यामध्ये भांडणं नको.
नाराजी नाट्य नको, मराठ्यांचा रोष अंगावर घ्यायचा नाही. त्यामुळे त्यांनी ते, कारण त्या गुन्ह्यात काय झालंय, काही पोरं पुण्याला आहेत, कुणी कुंकड येतं, इकडे काय झालंय, काही नाही मोगामध्ये धिंगाणे तिसऱ्यानेच केले तर चौथीच गुतले कामान धामाचं. आता एकच उदाहरण सांगतो तुम्हाला, नेकनूर ही ग्रामपंचायत जाळली कुणीतरी, त्यात 12 पोराच्या नावं टाकली, 12 पोराचे, आणि नुकसान दाखवलंय किती, जळालेलं 51 लाख. अरे बाप, 51 लाख नुकसान व्हायला तो गावचा सरपंच म्हणतो इटा सकट जरी आमची ग्रामपंचायत जळली तरी 51 लाखाची नाही. मेले ते पोरं कसे भरणार? मग अशा ठिकाणी शहानिशा करून कोण अधिकारी होते ते तपास करणारे, यांनी अशी चुकीची माहिती सरकारला का दिली? त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं. आता ह्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत विधान परिषदेच्या, त्याच्यात काय तुमची भूमिका असणार आहे का? नाही हो, आपलं त्याचं असं माहिती वेगळेच मोठ्याला टप्परे लोकांचं जण टप्पो, श्रीमंत गरीबा थोडे, मग आपली असते काहीतरी, त्यात काय सगळे मोठमोठाले जण होते. काय दोन्ही शिवसेना एकत्र येणार आहेत? एकत्र याव्यात असं वाटतं त्यांना, भाजप त्यांच्यावरती अन्याय करत असं वाटतं. नाही, आता ते त्यांचा विषय, माझा विषय कुठला आहे की मला मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देणं ही माझी जबाबदारी आहे. मी आज वाट बघतोय सरकार कुठले निर्णय घेतोय. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याच्या संदर्भात सरकार काय आज सूचना काढतंय, काय आदेश देतंय, कारण ते आदेश महाराष्ट्रभरासाठी असणार आहेत. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला, त्या संदर्भात नेमकं सरकार आता नेमके आदेश काय काढतंय, त्याच्यात दुरुस्त्या काय करतंय, SOP मध्ये काय दुरुस्त्या करतंय, काय भूमिका काय आहे त्यांची, प्रमाणपत्र कशा स्वरूपात हैदराबाद गॅझेटियरनुसार देणार आहेत. कारण आमची संख्या नेमकी गेली कुठं? इथं होती प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख, कोणत्या जिल्ह्यात 2 लाख, त्या वेळेस होती, मग ती संख्या गेली कुठं? म्हणून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकार आता तातडीचा आदेश काय काढतं, जे अर्थ काढला आणि प्रमाणपत्र तर द्यायना, म्हणजे ही कोणची सिस्टम आहे? अधिकारी चुकीची माहिती देतात, लोकांना सांगतात अर्ज करा, अर्ज केले की म्हणतात नाही. असं कसं होऊ शकतं? एका माणसाला मिळालंय भावकीतल्याला आणि दुसऱ्याला मिळालं, हे का रखडून धरलं? मग ते आदेश निघणं लय गरजेचं आहे. ज्यांचे निघाले त्यांचे का देत नाहीत? एका आडनावाचे निघाले जगतापचे, दुसऱ्या जगतापचे द्याना, एका जाधवचे निघाले दुसऱ्या जाधवचे द्याना, एका शेळकीचे निघाले तिसऱ्या शेळकीचे द्याना. म्हणजे ही सिस्टम जी आहे ना यांची, ही चांगली नाही. म्हणून आता सूचना काय देतात ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. सातारा संस्थांचा गॅझेटियर बद्दलचा अहवाल आपण घेतलाय. त्यांनी सांगितलं होतं की आता इथून गेल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या ॲडव्होकेटशी बोलतो, सरकारी सगळ्या तज्ज्ञांशी बोलतो. ते काय केलंय हे बघणं माझ्यासाठी गरजेचं आहे. आजपासून त्यांची काय हालचाल आहे, त्या काय सूचना काढतायत, केसेसच्या बद्दलची त्यांची कुठली भूमिका आहे, नसून सुद्धा काही पोरं त्याच्यामध्ये गुंतले. मग याला कोण जबाबदार? काही ठिकाणी बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या एकच मुलगा होता त्यांना, आता त्यांच्या पाठीमागं माणूसच नाही, आई वडील आहेत, ते वय बसत नाही. मग त्यांचं जर म्हणणं आहे पुतण्याला द्यायची, यांना अडचण काय? त्यांचं म्हणणं आहे मुलीला द्यायची, यांना अडचण काय? की म्हणजे नाही तू माहेरी गेली, तुला काय घे नाही, की त्याच्या आईबापाला संभळेल ना, करता पुरुष घरातला गेला ना, ती मुलगी संभळी, त्यांना पुतण्या द्यायचं ते पुतण्या देतील, फक्त त्याच्याकडून हमी पत्र घ्या. हे द्यायची का? कारण ती विशेष बाब आहे ना, त्याच्यात तुम्हाला अडचण काय? EWच्या पोरांचं काय केलं, सारथीचा काय निर्णय घेतात, MPCच्या पोरांचं काय करतायत, ते सारथीबद्दलच्या योजना सुरू करतायत का, ही आजपासूनची प्रक्रिया माझ्यासाठी बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सातारा संस्थांच्या GR बद्दल सरकारने अहवाल घेतलेला असताना का GR काढत नाही, कोल्हापूरचं संस्थांचं गॅझेटियर का घेत नाहीत, याच्याकडे माझं जास्तीत जास्त लक्ष आहे. आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली पण शिंदे समिती काम करणार आहे, नुसती मुदतवाढच राहणार आहे. त्याला पूर्वी जशी एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक जिल्ह्याला कक्ष स्थापन केले होते आणि त्यामार्फत जिल्हाभरात कामं सुरू केली होती, त्याच पद्धतीचे कक्ष पुन्हा उपसमिती देवेंद्र फडणवीस साहेब सुरू करतायत का? गोरगरिबांना सोपं होतं. अधिकाऱ्यांकडे कक्ष नसलं, अधिकाऱ्याकडे गेले तेव्हा माझ्या हातात दुसरं काम आहे. कक्ष स्थापन जर जिल्ह्याला तालुक्याला केलेले असले, तालुका आणि जिल्हा,
तर लोकांना डायरेक्ट त्या कामासाठी तिथं जाता येतं. याच्यावरती काय भूमिका आहे हे बघणं गरजेचं आहे. बरं, ते तुमचं जेव्हा जेव्हा आंदोलन होतं तेव्हा छगन भुजबळ काही ना काही भूमिका मांडतात. यावेळेस त्यांनी भूमिकाच मांडली नाही, तुमच्या विरोधात पण नाही बोलले. तुमची भूमिका त्यांना पटली आहे का आता? बरं झालं असेल या वयात जरी ते तेवढे जरी शाणे झाले तरी या जनतेसाठी खूप झालं. कारण त्यांचं ते वय नाही आता की आपण या क्षेत्रात गोरगरिबांच्या लेकराला या वयात वाटोळं करावं आणि ते पाप डोक्यावर घेऊन मरावं, हे त्यांचं वय नाहीये. ते हुशार झालेच असले तर चांगली गोष्ट झाली. कारण आता आकाट तांडव किती दिवस करणार, ह्या वयात मुळ्यात होत असतं. एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कांद्याचे दर कोसळल्याने राज्यभरात आंदोलन होत आहे आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे हे दर कोसळल्याचा आरोप होतो. काय कोसळलं ना? सरकारच्या विरोधी धोरणामुळे हे दर कोसळल्याचा आरोप होतो. आणि मग आता कांदेच आता लोकांनी कांदे लावावं तर हे भाव देत नाहीत, नाही लावा तर म्हणते कांदे राहिले नाही. लोक कांदे लावतात, सोयाबीन लावतात, कापूस लावतात, भाव देत नाहीत. बघा काय असतं, सक्षमपणानं लोकांनीच उभा राहायला पाहिजे. आपण जर शेतीत राबतो ना, आपल्या मालाला भाव नाही तर आपण टाकतेनं त्याच्यात उतरलं पाहिजे. अर्धे शेतकरी घरी, अर्धे तिथं, आणि मग ते दबाव येत नाही सरकारवरती. मग सरकार करतं मनमानी, त्यांना जसं पाहिजे तसं करून घेतात. शेतकऱ्यांना सगळ्याच मालाच्या भावात जर बदल पाहिजे असला, त्यांच्या मनासारखं करायचं असेल तर सगळ्यांनी एकजुटीनं उभा राहायला पाहिजे. ते होतं आणि सरकारने शेतकऱ्याच्या मागण्या सगळ्या मंजूर करायलाच पाहिजे.